डिसेंबरला जो आपला हा प्रवास चालू झाला होता प्रत्येक शिकाचा, तो 6वीच्या परीक्षावारीनंतर तुमच्या 9वीच्या परीक्षावारीला एंड होतोय. आज 19 जानेवारीला परीक्षावारी 2025-26 ला ऑफिशियली आपण सांगता करणार आहोत. तर थोडक्यात ही आज आपली फेअरवेल पार्टी सुद्धा आहे. तर या मागच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही भरपूर काही शिकलात. तरी त्याच्या आधी सुद्धा आपण भरपूर काही शिकलो. थेरीचे क्वेश्चन्स सॉल्व्ह केले. जवळपास 10 मॉक टेस्ट घेतल्या. बऱ्याचशा नोट्स तुम्हाला काही सिम्प्लिफाय करून भेटल्या, त्या तुम्ही वाचल्या. तुम्ही स्वतःही भरपूर मेहनत केली आहे. त्या मेहनतीच्या बरोबर लास्ट आपण प्रॅक्टिकल मध्ये सिलेक्ट झालो. आणि आपल्यासारखे आपलेही बाकीचे जे मित्र होते, मैत्रिणी जे होत्या, त्या सिलेक्ट नाही झाल्या, पण तरीही त्यांनी तुमच्या इतकीच मेहनत केली. आणि या सगळ्या तुमच्या मेहनतीसाठी सर्वप्रथम तर आता आपण टाळ्या वाजून तुमच्या मैत्रिणींचं तुमचंही स्वागत करू एकदा. या प्रत्येक परीक्षेचा पाठ यश किंवा अपयश हा एक पाठ असतो. आज तुम्ही सेकंड लेवल पर्यंत आलाय. ती सेकंड लेवलच्या नंतर सुद्धा 10% विद्यार्थी नेक्स्ट लेवलला जातील. मागच्या वर्षी आपल्या HBRS मध्ये 80 विद्यार्थी आले होते, त्यातले जवळपास 8च विद्यार्थी नेक्स्ट लेवलला गेले. या वर्षी जवळपास 110 विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक केले 6वी आणि 10वीचे. तर असं समजायला हरकत नाही की कदाचित 10 ते 11 तरी आपले मेडल्स असायला हवे. पण मेडल्स असो किंवा नसो, तुम्ही विद्यार्थ्यांनी जे मागच्या एक्झिट केलंय ते कोणत्याही गोल्ड मेडलपेक्षा किंवा सिल्वर मेडलपेक्षा कमी नव्हतं. त्यामुळं आपण आता मेडलच्या काउंटवर तुमचं यश किंवा अपयश ठरवणार नाहीये. आपण जे 1.5 महिन्यात शिकलोय त्याच्या आधी जे शिकलोय तेच आपल्यासाठी महत्वाचं. ठीक आहे. इथून पुढच्या राऊंडला सिलेक्शन होईल ना होईल, आपलं कॉम्पिटिशन नाही थांबणार, आपली तयारी पण नाही थांबणार आणि आपल्या परीक्षाही थांबणार नाही. ठीक आहे. तर पुढच्या 10 दिवसानंतर तुमच्या नेक्स्ट परीक्षा जी आहे, जसं की ज्युनियर सायन्सची आपण म्हटलं होतं की NSEJS असेल, IFBTच्या त्या परीक्षेचे एक ऑफिशियल आणि सिरियस अनाउन्समेंट करून आपण क्लासेस चालू करणार आहोत. जिथे की तुमचा ज्युनियर सायन्सचा, ज्यात तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा पूर्ण जो 11th आणि 12th JEE नीट असेल त्याचाही सिलेबस होईल. तर आपल्यासाठी फक्त परीक्षा बदलल्या आहेत. आपल्यासाठी हा प्रवास थांबलेला नाही. आपल्या प्रवासातला एक पहिला आणि दुसरा टप्पा होता, तो आज आपण कम्प्लीट केलेला आहे. ठीक आहे. दिल दोस्त